भाई पहिले हे बघा, हे आपले मुख्यमंत्री बद्दल हे दादा काय बोलतात, खरं पहिलं हे बघा. माझ्या आयुष्यामध्ये मी एक पॉलिटिशियन असा पाहिला की ज्याला मी एकदाही खोटं बोलताना पाहिलं नाही. आणि आज माझ्या नेत्याची, माझ्या मुख्यमंत्र्याची, माझ्या मोठ्या भावाची खरी ओळख तर काय असेल? जे होटात आहे तेच पोटात आहे, आणि जे पोटात आहे तेच होटात आहे. कधीच खोटं बोलले नाही. काय दादा, आता तुम्ही खोटं बोलतायत. खोटं बोलायचं नाही. सत्तेत नसताना देवेंद्र दादांनी बोललेलं की आरक्षण देता येते, पण काही लोक आरक्षणासाठी टाइम काढत नाही आणि देत नाहीये. केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे. माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाहीये. अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार राज्याला मिळणार असं म्हणायचं का? आहेच राज्यालाच अधिकार आहे. बरं, आता दादा आपले बसलेत देवेंद्र दादा, हे का आरक्षण देत नाहीयेत सांगा बरं. देवेंद्र फडणवीस बोललेले आमची सत्ता आली, आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. परत आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा. तो सत्ता आल्यावर अजितदादा बोलतात गपचूप थकलेली बरा, जेवढे हप्त्यात थकलेले भरून टाका, नाही तर कारवाई होणार. म्हणजे किती खोटं बोलतात. तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग घोटाळ्यामध्ये अजितदादा. आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग सिंचन घोटाळ्यामध्ये. हा पण भाई सत्ता आल्यावरती मांड्याला मांडा लावून बसणार. पण खोटं बोलले. खोटं बोलायचं नाही. खोटं बोलणारे मुख्यमंत्री कोण आहेत? आणि भाई देवेंद्र दादाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आपल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी न करता श्रीमंत बिझनेसमॅन यांचे करोडो करोडो कोट्यांचे कर्ज माफ करतात. त्यामध्ये किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती. पण खरंच भाई आता मी नाही बोलू शकत.